चला पुण्यातील एक भारी आणि नाविन्यपूर्ण कृषी प्लॅटफॉर्म कृषी दुकानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. शेतकऱ्यांना त्यांच्या आजूबाजूला हवी ती कृषी उत्पादने अचूक कशी मिळतील याच प्रश्नाचं भन्नाट उत्तर हा प्लॅटफॉर्म देतो. वापरायला एकदम सोपं. फक्त साईट उघडा, लोकेशन सुरू करा आणि लगेच आपल्या भागातील शेती उत्पादनांची माहिती मिळवा. विशेष म्हणजे पिकांनुसार माहिती फिल्टर करता येते. टरबूज, गहू, टोमॅटो किंवा कापूस डॅशबोर्ड अगदी क्षणात बदलतो. सर्वोत्तम बियाणे कुठे मिळतील, योग्य खत कोणतं, यासाठी हे फक्त दुकान नाही तर एक उत्तम मार्गदर्शकही ठरतं. शिवाय इथे स्थानिक ट्रेंड्सही समजतात. आजूबाजूचे शेतकरी सध्या कोणती कीटकनाशके किंवा तणनाशके वापरत आहेत हे सहज कळतं. ट्रेंड्स बघितले की मग या डिजिटल मार्केट प्लेसवर आवश्यक ती कृषी उत्पादने आणि औषधी अगदी चुटकीसरशी शोधता येतात. उदाहरणार्थ समजा आपण पॉवर प्लस खत शोधतोय. हा इंटरफेस लगेच फोटो आणि सर्व महत्त्वाची माहिती समोर आणतो. यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पारदर्शकता. खरेदी करण्यापूर्वीच ॲप स्पष्ट दाखवतं की हे खत 500 रुपयांना आहे. फक्त किंमतच नाही बरं का, यात जवळची दुकानं, अंतर, ग्राहकांचे खरे रिव्ह्यूज आणि थेट संपर्क माहितीही मिळते. यातला इंटरॅक्टिव्ह मॅप फीचर तर अफलातून आहे. क्लिक करताच माल कुठे उपलब्ध आहे त्याचा थेट नकाशाच समोर येतो. म्हणजे उगाच दुकानांमध्ये चक्रा मारण्याऐवजी आजूबाजूला नक्की कोणत्या दुकानात साठा उपलब्ध आहे हे आता थेट नकाशावर दिसतं. समजा अहमदनगरमध्ये खरेदी करायची आहे, तर हा मॅप बरोबर रविराजसारखं साठा उपलब्ध असलेलं अचूक दुकान शोधून काढतो. दुकान सध्या उघडे का हेही इथे समजतं. सोबतच थेट कॉल करण्याची सोय आणि गुगल मॅप्सचे डिरेक्शन्सही मिळतात. कर्जत, अहिल्यानगरमधील करण अर्जुन कृषी सेवा केंद्रसारख्या मोठ्या आणि प्रमुख पुरवठादारांनाही हा प्लॅटफॉर्म डिजिटल जगात आणतो. थेट दिलेला नंबर डायल करा आणि काम पूर्ण. यामुळे फुकटच्या वाऱ्या आणि शेतकऱ्यांचा मौल्यवान वेळ पूर्णपणे वाचतो. सध्या वेबवर चालणारं हे प्लॅटफॉर्म वेगाने विस्तारतंय. लवकरच यांचे अधिकृत अँड्रॉइड आणि iOS ॲपसुद्धा येणार आहेत. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे असे AI आधारित स्थानिक मार्केटप्लेस भविष्यात ग्रामीण शेतीसाठी एक जागतिक मानक बनतील का?